भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष, राष्ट्रीय काँग्रेसचे अनुसूचित जाती विभाग ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष तथा नांदेड वाघाळा महापालिकेचे माजी नगरसेवक प्रतिनिधी सुरेशदादा हाटकर यांचा वाढदिवस भदंत पयाबुदी थेरो व भदंत शीलरत्न थेरो यांच्या प्रमुख उपस्थितीत आंबेडकरी चळवळीतील नेते व कार्यकर्ते यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या प्रसंगी आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते रमेशदादा सोनाळे, मनीष भाऊ कावडे, सुखदेव चिखलीकर, हर्षवर्धन दवणे, स्वप्नील नरबाग, इंजिनियर भरतकुमार कानिंदे, इंजिनियर अशोक गायकवाड, इंजिनियर भीमराव धनसकर यांच्यासह आंबेडकरी चळवळीतील नेते, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आंबेडकरी चळवळीतील एक युवा नेतृत्व नगरसेवक सुरेशजी हाटकर यांचा वाढदिवस मोठ्या हर्ष उल्हासामध्ये आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते सन्माननीय रमेशदादा सोनाळे, आदरणीय भंतेजी शीलरत्नजी, आंबेडकरी चळवळीतील युवा नेते सुखदेवजी चिखलीकर, आंबेडकरी चळवळीतील युवा नेते मनीष भाऊ कावळे, ज्येष्ठ नेते भगवानजी ढगे, इंजिनियर भरत कानिंदे साहेब, इंजिनियर धनसकर साहेब, या ठिकाणावर संजयजी कवठेकर युवा नेते, हर्षवर्धन वाघमारे युवा नेते, त्याच्यानंतर प्रीतमजी जोंधळे युवा नेते, हर्षवर्धन दवणे युवा नेते, स्वप्नील नरबाग युवा नेते, सर्वच अशोकजी गायकवाड इंजिनियर या ठिकाणावर सुरेशजी हाटकर यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्रित आलेलो आहोत। सुरेशजी हाटकर यांचं जे कार्य आहे हे समाजाच्या उपयोगाचं राहिलेलं कार्य आहे। समाजाच्या सुखादुखामध्ये धावून जाणारं हे एक युवा नेतृत्व आहे। त्यामुळे समाजाने त्यांना 2 वेळेस समाजाचं प्रतिनिधित्व करण्याची संधीसुद्धा दिलेली आहे। सर्व जाती धर्माच्या लोकांची कामं सुरेशजी हाटकर यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी केलेली आहेत। आज त्यांचा वाढदिवस आणि विशेषतः त्यांच्या मिसेसचा सुद्धा वाढदिवस आजच असल्या कारणाने त्या दोघांनाही त्यांच्या भावी जीवनासाठी त्यांचं भावी जीवन सुख समृद्धीचं यशाचं जावं अशी एक मंगल भावना या ठिकाणावर व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। मंगल। आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ युवा कार्यकर्ते सुरेश हाटकर यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं त्यांचा इथं आदरणीय भंते यांच्या हस्ते यथोचित असा सन्मान करण्यात आला। त्यांना दीर्घायुष्य लाभो, निरोगी आयुष्य लाभावं अशा पद्धतीची तथागताच्या चरणी याचना करतो। त्याचप्रमाणे त्यांच्या सौभाग्यवतींचा सुद्धा आज वाढदिवस आहे। त्यांनासुद्धा दीर्घायुष्य लाभो, निरोगी आयुष्य लाभो आणि त्या दोघांची जोडी सातत्यानं आंबेडकरी चळवळीमध्ये कार्यरत राहो अशा प्रकारची मनोभावना व्यक्त करून तथागताच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांना चांगली सुख, समृद्धी आणि समाधान प्राप्त हो। पुन्हा एकदा त्यांना दोघांनाही उभयतांना वाढदिवसाच्या निमित्तानं अनंत अनंत शुभकामना। आमचे बंधू सुरेशजी हाटकर व त्यांच्या समवेत त्यांच्या सुवेद पत्नी त्यांचासुद्धा आज जन्मदिवस आहे, वाढदिवस आहे। तरी दोघांनाही मी माझ्या वतीनं, परिवाराच्या वतीने हार्दिक वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। आमचे मित्र स्नेह सुरेशरावजी हाटकर आज यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्तानं आमची ही सर्व जी समिती आहे, मोर्चा समिती सर्व इथं जमलेली आहे आणि त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहे। हे एक असं आगळंवेगळं व्यक्तिमत्व आहे सुरेशजी हाटकर। सर्वांमध्ये सर्वसामान्य, गोरगरीब आणि सर्व जनतेचे ते एक मार्गदाते आणि सर्वांना मदत करणारे आहेत। म्हणून आम्ही सर्वजण त्यांच्यासाठी जमलेले आहेत आणि उत्तर त्यांनी अशाच प्रकारची समाजाची सेवा करावी, कारण त्यांनी 2 वेळेस कॉर्पोरेटर राहिलेले आहेत आणि पूर्ण सामान्य जनतेमध्ये त्यांचा चांगला एक चांगली पकड आहे, चांगली प्रतिमा आहे आणि नेहमी ते त्यांच्यासाठी धावून जात असतात। पुन्हा एकदा त्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्त त्यांना शुभेच्छा देतो। जय भीम, जय क्रांती। आज भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष सुरेशजी हाटकर आणि त्यांच्या पत्नी यांचा योगायोगानं दोघांचाही वाढदिवस आहे। मी माझ्या ढगे परिवाराच्या वतीनं आणि मी ज्या पक्षाचं काम करतो, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, या पक्षाच्या वतीनं या ठिकाणी पुढील कार्यासाठी आमचे सुरेशजी हाटकर यांना खूप साऱ्या सदिच्छा या ठिकाणी देतो। जय भीम, जय संविधान। मी आज सर्वच मान्यवरांचा, शुभचिंतकांचा आणि माझ्यासोबत दिवस रात्र राहणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा मी एक मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो। एक सामान्य कार्यकर्त्यांच्या वाढदिवसाकरिता खूप मोठ्या प्रमाणामध्ये मला शुभेच्छांचा वर्षाव झालेला आहे। वर्षाव आणि त्याचबरोबर एक सामाजिक
कार्यकर्ता असल्या कारणाने भरपूर मान्यवरांनी मला आशीर्वादरूपी एक शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि मी सर्व मान्यवरांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आदरणीय आमचे चंद्रकांतजी हांडोरे साहेब जे दिल्लीला संसदमध्ये असताना सुद्धा त्यांनी शुभेच्छा पाठवल्या, मीडियावर त्यांनी पोस्ट टाकल्या. त्याच्यानंतर आमचे आदरणीय नांदेडचे लोकसभा खासदार आदरणीय रवींद्रदादा चव्हाण, त्याच्यानंतर आमचे सन्माननीय सूर्यदादा गायकवाड, रमेशदादा सोनाळे, सुखदेवदादा चिखलीकर, भंत पयाबुदीजी, भंत शिलरत्नजी, BSPचे महाराष्ट्राचे प्रभारी मनीषभाऊ कावळे, रमेशभाऊ गोडबोले नगरसेवक, आमचे बसमतचे नगरसेवक भीमरावजी आवटे सर, युवराजजी आवटे सर आणि सर्वच मित्रपरिवार ज्यांनी खूप मोठ्या उत्साहामध्ये माझा वाढदिवस साजरा केला. एक कार्यकर्त्याला ऊर्जा देण्याचं काम या माध्यमातून झालेलं आहे आणि माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं मला अशी खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक शुभेच्छाचा वर्षाव तर झालाच आणि एक मार्गदर्शनाचा पण वर्षाव झालेला आहे. मी सर्वांचं मार्गदर्शन, सर्वांचा जे काय माझ्या प्रति जी भावना व्यक्त करतात अशा सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त